तात्या आले आता शेळ्या घेऊन आणि सुका पाटलांचं गावात आपण आलेलो आहोत. घरणिकी तालुका मंगळवेढा. बाबा भेटले. बाबा नमस्कार. काय कुठं आहे नेमकं गाव एक्झॅक्टली कुठे आहे? ही घरणिकी गाव, हा सुका पाटलाचं गाव. बर बर बर. तुमचे मित्रच ना? हा मित्रच आहेत. आणि ते कोळी आहेत ते बजरंग कोळी, हा हा हा. त्यांच्या बी घरी चाललोय आता आपण. बर बर. किती गाव किती मोठं आहे कसं काय काय? मोठं आहे, मोठं बरंचच मोठं आहे. हा हा. बरंचच मोठं गाव आहे. लय फेमस झाले तर होय होय. सुका पाटील. काय आनंद वाटतो का मित्र एवढा फेमस झाला? अहो ते सजासजी तो मित्र म्हणजे ते दोघं बी मित्र आहे ती माझे. ते सजासजी त्यांच्या नशिबात होतं तेवढं ते झालं त्यांचं घडलं. बर. हा ती पहिले अशी दोघं बी शेळ्या मेंढ्या राखत होती. किती जणांचं गाव आहे? किती म्हणजे किती लोकसंख्या किती गाव? 2-2.5 हजार आहे. 2,500. अरे भरपूर मोठं गाव आहे. 2-2.5 हजार. हा. तुमचं काय नाव? शिवाजी केवळ रणदेवी माझं. बर. तुम्ही काय करता? मी मानकी धंदा खंड वगैरे विकतो. बर बर बर. बैलाचं खंड जाऊ. मित्रांनो चाललोय आपण गावी आता. हे तसलं आहे बघा, हे तसल्यातलंच आहे बघा. व्हिडिओ काढतो व्हिडिओ. हे तसल्यातलंच आहे व्हिडिओ मधलं. चला. मोठं गाव आहे मित्रांनो तसं. मित्रांनो खूप सुंदर असं निसर्गरम्य गाव आहे, पाहू शकता आपण. गुरं पण भरपूर असतील. प्रत्येक घराच्या समोर गुरं दिसतात. खिलार गाय. हा रम्य असं दाखवायचं. इथं किती लांब आहे इथनं? जायला लागते आम्हाला. चालत जावं लागते. चालतच जायला लागते आपल्याला. म्हणजे का तर ते बी रानातच राहायला आहे, ते बी रानातच राहायला आहे. किती साधारणतः 2-2.5 किलोमीटर आहे? नाही, 1-1.5 किलोमीटरवर आहे. आपण मुलाखत बघितली, तथ्य भरपूर वाटतात. म्हणजे असं काय त्यात असं वाटत नाही की खोटं काय बोललंय बाबा, असं काय वाटत नाही. काय नाही, खोटं नाहीच. ते सत्य परिस्थिती सांगतोय. हाय ते आहे. सत्य परिस्थिती. आणि पूर्वी असायचं म्हणजे ही सांगणारी हे का आहे ना, तो कधी खोटं नाटक बी बोललेला नाही. बरोबर. काय ना, कधी खोटं नाटक बोललेलं नाही. आणि त्याने ते टकरी बिकरी त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या वडिलांना त्यांनी एवढे कष्टा बी खाल्लेले. बर बर. बारक्यापणापासून टकरीला जायचं आणि त्याचं रेड कुठं जाईल त्याचं पहिला नंबर काढत होतं. पहिलाच नंबर काढायचं. होय. असलं रेड होतं. हा. कधी बी कुठं बी गेलं तर ते पहिला नंबरच घेऊन येत होतं. नमस्कार मामा. काय गुरु घेऊन आले? हा गुरु. आता तर मग कुठे चाललो आपण एक्झॅक्ट? आता बजरंग कोळी. बर बर. त्यांच्या वस्तीकडे चाललोय आपण. बजरंग कोळी. रस्ता बघितली का त्यांची मुलाखत? बघितले. अहो ते काय पाक जीवातला असल्याने आहे ना. मग ते गावच्या मंदिराचं काय सांगत होतं? काय कसं काय? मोठं मंदिर आहे का? मोठं मंदिर एकदम. बरोबर. कुठलं देव? 33 कोटी देव आहेत. एकदम बघण्यासारखं मंदिर. सप्त होत्यात, कार्यक्रम भजन कार्यक्रम होत्यात. बर. आणि तिथं महाराज आहे. बर. महाराज हाय रुक्मिणीच्या गावचं कौंढाणापूरचं. रुक्मिणीचं गाव कौंढाणापूर. बर. पांडुरंगाच्या रुक्मिणीचं गाव कौंढाणापूर. त्यातला महाराज आहे इथं आमच्यापाशी मंदिरात सेवा करायला. बर. सेवा आता सध्या तो सेवा आमच्या मंदिरात करतोय. काय होते आता आजकाल सगळं खाणं बिणं बदललंय, त्यामुळे ते
दम लागणे भानगडी परत हा, हा. बाकी सगळं म्हणजे पूर्वी कसं व्हायचं कसं काय? पुढे राव का आम्हाला काय जेवढं खाईल तेवढं कमीच पडत होतं आम्हाला. हा. जेवढं काय बी खाऊ द्या. मी ते जाऊन नेमून कुस्त्या 4 केले त्याने. मग नेमून 3-3 महिने थंडी खाऊन कुस्त्या केले त्या. आता सध्या माझं 70 वय आहे. बरं 70 वाटत नाही हा आता 70 सध्या माझा आहे. हो पण ते पहिला आम्ही खाल्लेला आहे पूर्वीचं. आता एवढा रस्ता चालला आता 70 असून तर एवढा रस्ता सजासजी आपण चालतो. येते का नाही गाव येते घर येते का नाही कोळींचे? आले जवळ आले जवळ आले. जवळ आले आता. बजरंग कोळी आणि सुका पाटील यांची मुलाखत दोघांची पाहिजे आपल्याला. बघू प्रयत्न करू आपण. प्रत्येक घराच्या समोर बघा काही म्हशी आहेत. मग हा इकडेच का सर्व हा. बजरंग कोळी. हा बजरंग कोळी तात्या ज्यांनी सुका पाटील यांचे मित्र त्यांची पण मुलाखत बघितली. त्यांच्या घरी आलो आपण. प्रशस्त असा गोटा आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे बघा. थोड्याच वेळात तात्या येतील. तात्या पाठीमागे गेलेत मला वाटते. ते आल्यावर त्यांना घेऊन सुका पाटील यांच्याकडे जाऊयात आपण. गादेगावला आहेत मला वाटते सुका पाटील. तात्या आलेत आता शेळ्या घेऊन. आणि आत्ताच थोड्या वेळात आपण लादेगावला जाणार आहे बघा तात्यांना घेऊन. आता कुठल्या गावाला म्हटलं तात्या? लादेगावला. आणि हा भैया भेटलेला त्यानं आपल्याला सोडलं. आता तात्या आणि त्यांचे एक सहकारी मित्र आपण गादेगावला जाणार आहे. लवकरच आपल्याला दोघांची एकत्र मुलाखत बघायला भेटेल. चला मग. थँक्यू भैया. 7 वाजलेत. मल्लेवाडी म्हणून स्टॉप आहे. मल्लेवाडीच्या इथं जायचं. तात्यांना बसवून दिलं बजरंग तात्यांना. बजरंग कोळी तात्या आपल्या समवेत आहेत. भरपूर म्हणजे सुका पाटलांची मुलाखतीपूर्वी ह्यांची मुलाखत आपण पाहिलीच असेल. तात्या नमस्कार. आत्ता चाललेलो कुठलं गाव बाबा म्हटलं? मल्लेवाडी नाही. आत्ता कुठे चाललेलो आपण? गादेगावला. उशीर झाला त्यामुळं गाड्या नसते त्यामुळं कॅन्सल केलं जाणं. लवकरच मुलाखत आपल्याला एकत्र प्रयत्न करूयात आपण घ्यायचं. बरं धन्यवाद तात्या वेळ दिल्याबद्दल. आणि लवकरच नंतर एक मोठी मुलाखत आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.